हाय फ्रेंड्स, तर काल लाडक्या बहिणींचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा महिलांना हे पैसे काल संध्याकाळी साधारण 8-9च्या सुमारास आलेले आहेत आणि हे पैसे 1500 रुपये आलेले आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने हे बोलत होते की 3 महिन्यांचे पैसे एकत्र येतील, तर म्हणजे ऑफिशियली म्हणजे आपल्या यांच्याकडनं तर काय असं आलेलं नव्हतं, परंतु जे न्यूजमध्ये होतं किंवा यूट्यूब चॅनल्सला होतं की 4500 रुपये येणार. तर असं काही न होता एकाच महिन्याचे पैसे आलेले आहेत. आणि जर 4500 येणार असते तर ते मग कदाचित पूर्ण आचारसंहिता संपल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर आले असते. परंतु ठीक आहे, दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आणि हे पैसे जे आहेत ते आता नोव्हेंबर महिन्याचे आले, डिसेंबर महिन्याचे पुढच्या महिन्यात येतील आणि मग असं टप्प्याटप्प्याने हे पैसे येतील. तर तुम्ही चेक केलं का पैसे आले की नाही आले? आणि आले असतील तर लवकरात लवकर चेक करा तुमच्या अकाउंटला किती आले. 1500च आलेले आहेत. आणि KYC तुम्ही केलेला आहे का, आणि म्हणजे पुन्हा करायची गरज आहे का नाही हे सुद्धा चेक करा. तुमची KYC केलेली आहे का? नसेल केलेली तर KYC सुद्धा करा. आणि फक्त पैसे त्यांनाच नाही आले ज्यांचा आधार सीडिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तुमचं आधार सीडिंग अजूनसुद्धा झालेलं नसेल तर प्लीज ते आधार सीडिंगसुद्धा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येईल. आता बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न आहे की म्हणजे जे नवीन महिला आहेत ज्यांनी अगोदर फॉर्म भरले नव्हते, त्यांच्यासाठी पुन्हा फॉर्म भरण्याचा प्रोसेस किंवा त्यांना पुन्हा ह्या योजनेमध्ये येण्यासाठी सरकार काही करणार आहेत का? तर आतापर्यंत तरी नाही, तसा कुठलाही आज नाही किंवा कुठलाही डोक्यात सरकारच्या ती गोष्ट नाही की नवीन भगिनी ज्या आहेत ज्यांनी त्यावेळेस फॉर्म भरला नाही किंवा राहिला त्यांच्याकडनं, त्यांना आता पुन्हा जर त्याच्यामध्ये यायचं असेल तर म्हणजे त्या फॉर्म भरू शकतील का? तर नाही, निश्चितच नाही. असा कुठलाच सरकारचा आता सध्या तरी धोरण नाही आहे. त्यामुळे ज्या महिलांनी फॉर्म ऑलरेडी भरलेत परंतु KYC वगैरे केलेलं नसेल तर नक्कीच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठल्या बिना अडथळा या योजनेचा लाभ घेता येईल.